विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे नेते प्रताप पाटील चिखलीकर यांनी अजितदादा यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि ते लोहा कंधारमधून आमदार झालेत. मात्र त्यांच्या कन्या परिणिता देवरे चिखलीकर सुरुवातीपासून भाजपात होत्या आणि आता सुद्धा त्या भाजपात आहेत. मात्र असं असलं तरी आता महायुतीच्या नेत्याकडून जे आहे ते वडील राष्ट्रवादीत आणि मुलगी भाजपात अशा पद्धतीनं टीका सुरू झाली. याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत परिणिता देवरे चिखलीकर आहेत, ज्यांच्याकडं भाजपाचं महिला मोर्चाचं प्रदेश उपाध्यक्षपद आहे. तर काय सांगाल, ज्या पद्धतीने जे आहे ते महायुतीचे नेते तुमच्यावर टीका करताना पाहायला मिळतात, वडील राष्ट्रवादी आणि तुम्ही भाजपात? नाही, असं आहे की महाराष्ट्राच्या निवडणुका विधानसभेच्या झाल्या त्या महायुतीमध्ये झाल्या. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असं मिळून ह्या निवडणुका झालेल्या आहेत. आणि त्या निवडणुकीमध्ये चिखलीकर साहेबांचा जो पारंपरिक मतदारसंघ आहे लोहा कंधार, ती लोहा कंधारची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसला त्या ठिकाणी मिळाली सीट शेअरिंगमध्ये. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब यांना विचारूनच माननीय चिखलीकर साहेब यांनी अजितदादा यांचा राष्ट्रवादीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला. आणि चिखलीकर साहेब हे त्या ठिकाणी भरघोस मताने निवडून आलेले आहेत. आणि मी ऑलरेडीच भारतीय जनता पार्टीची एक कार्यकर्ता आहे, मी भाजपमध्येच आहे. ते आपण बघतोय खरं तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही टीका केली तर समजू शकतो. मात्र भाजपातले महायुतीचे नेते अशा पद्धतीने टीका करतायत. कसं आहे की माझ्यावरती जी लोक टीका करतायत त्यांनी विधानसभेमध्ये भाजपाच्या विरोधामध्ये उभे राहिलेले काही उमेदवार आहेत. काही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम केलेली लोक ही भारतीय जनता पार्टीमध्ये आली. आणि मी मागे पण म्हणाले होते की भारतीय जनता पार्टी हा समुद्रासारखा पक्ष आहे. दगड गोटे सगळ्यांचं स्वागत भारतीय जनता पार्टीमध्ये त्या ठिकाणी होतं. पण त्यांना एक विचारधारा नाहीये, त्यामुळे भाजप कशा पद्धतीनं चालतं हे त्यांना माहिती नाही, म्हणून अशा पद्धतीचं वक्तव्य ते करतायत. आणि महाराष्ट्रामध्ये फक्त चिखलीकर साहेब राष्ट्रवादीमध्ये आहेत आणि प्रणिता देवरे भाजपमध्ये आहेत असंच नाहीये. तर महाराष्ट्रामध्ये ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला अशी अनेक उदाहरणं बघायला मिळतील. मग दानवे साहेब असतील, दानवे साहेबांचे सुपुत्र संतोष भाऊ असतील, ते आमदार आहेत. कन्या शिवसेनेमध्ये आहेत. नारायण राणे साहेबांचा एक मुलगा शिवसेनेमध्ये आहे, एक आता मंत्री आहेत. आणि खडसे साहेबांच्या सुनबाई रक्षाताई ह्या मिनिस्टर आहेत आणि खडसे साहेब वेगळ्या पक्षामध्ये आहेत. त्यामुळे हे महाराष्ट्रामध्ये हे पूर्ण चित्र आहे. असं नाही की फक्त नांदेडमध्येच हे अशा पद्धतीने आहे. आणि मी माझं काम त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं मागच्या 6 वर्षापासून एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी करते. आणि आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मला स्वतः सांगितलेलं आहे की तू भारतीय जनता पार्टी सोडायची नाही, मी तुझ्या पाठीशी आहे. पण आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बावनकुळे साहेब आणि आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून माझं काम मी चोखपणे करते असं मला वाटतं. भाजपातील जे पक्षांतर्गत नेते तुमच्यावर असतील, प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर असतील, टीका करतात, त्यांना काय संदेश असणार आहे? मी माझं काम करते. टीका करणाऱ्यांकडे लक्ष देणं हा माझा स्वभाव नाहीये किंवा टीका करणाऱ्यांनी टीका करत राहावी. भारतीय जनता पार्टीने कायमच माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे. मला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. मी संगारेड्डी असेल, छत्तीसगड असेल, कोल्हापूरची पोटनिवडणूक असेल, संभाजीनगरचं प्रभारी पद असेल, अशा अनेक ठिकाणी मला भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी पाठवले. कारण सातत्याने कार्य करत राहणं, पक्षाचं काम वाढवणं, संघटनेचं काम वाढवणं हे मी प्रामाणिकपणे करते. त्यामुळे अशा कुणी टीका करत असेल तर मी त्यांना फार महत्त्व देत नाही. मी माझ्या कामाला महत्त्व देते. आणि मी पुन्हा सांगते, आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि पुढच्याही काळामध्ये त्यांच्या मार्गदर्शनामध्ये काम करणार आहे. ते खरं तर जेव्हा ही टीका तुमच्यावर झाली तेव्हा तुमचे वडील सुद्धा तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेत. ते म्हणले की ज्यांचं पक्षात वजन नाही त्यांनी फडफड करू नये, त्यांचं जर भाजपात वजन असेल तर त्यांनी माझ्या मुलीला भाजपातून काढून दाखवावं. नाही, कारण एक लेवल असते कुठल्या पण गोष्टीची टीका करण्याची. नव्यानेच भाजपामध्ये येऊन तुम्ही भाजपाच्या जुन्या लोकांना काढून टाका म्हणता, मग पक्ष कसा वाढेल अशाने? आणि माझं काम आहे भारतीय जनता पार्टीमध्ये, माझं संघटन आहे. मी आता सदस्य नोंदणीची प्रमुख कंधार लोह्याची आहे. 34,500 सदस्य नोंदणी कंधार लोह्यामध्ये त्या ठिकाणी झाली आहे. त्यामुळे पक्षाचं संघटनेचं काम करत असताना जर एखादी व्यक्ती म्हणत असेल की यांना पक्षातून काढून टाका, तर साहजिक आहे साहेबांची ती प्रतिक्रिया आहे ना. तर याला भाजपमधला अंतर्गत कलह म्हणायचं का? कलह नाही, संक्रमण काळ म्हणू शकतो आपण. कारण नव्याने भाजपमध्ये आलेल्या लोकांना अजून भाजप कळलेली नाहीये. हळूहळू त्यांना पण कळेल. आणि मला फरक नाही पडत, कारण माझं काम चालू आहे. निश्चित आपण बघतोय ह्या होत्या भाजप
महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष परिणिता देवरे चिखलीकर ज्या पद्धतीनं महायुतीचे नेते त्यांच्यावर टीका करत होते, त्यांनी त्यांना उत्तर दिले की जे नव्यानं भाजपात आले त्यांना भाजप समजायला वेळ लागेल. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड.